कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मुंबईतले शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कीर्तिकरांचा मुलगा आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी सुरू आहे। शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय। टर्निंग पॉइंटला आपल्या मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते असं गजानन कीर्तिकरांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय। भारतीय राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यात। सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांमध्ये दिलेला युक्तिवाद स्वीकारण्यास नकार देत त्या फेटाळून लावल्यात। सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं वादळ आज पुन्हा दिल्लीत धडकलंय। पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानातील हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर जमले। सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा उद्या 100वा दिवस आहे, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी मोर्चे काढलेत। आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी जमायला सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे शॉर्ट सर्किट होऊन 4 एकर मका जळाल्याची घटना घडली। मंगलाबाई पवार या शेतकऱ्याचे 4 एकर मधील मका पीक आणि त्या ठिकाणी असलेलं ठिबक सिंचनाचं साहित्य असे एकूण 2.5 लाखाचं नुकसान या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत झालंय। शेतातून गेलेल्या विद्युत पोलवर शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं असून याबाबत नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरण सध्या राज्यात नाही तर देशभरात गाजत असून या घटनेबाबत सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय। या प्रकरणावर पुण्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून काल या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तर अकार्यक्षम गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। गृहमंत्र्यांनी पुण्यात येऊन 2च पबवर कारवाई केली, बाकीच्या पबवर कारवाई करणार का असा प्रश्न यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी उपस्थित केलाय। या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फक्त 2च पब आहेत का की ज्या ठिकाणी वेदांत अग्रवाल अल्पवयीन मुलगा म्हणून त्यांनी प्रवेश केला। उपमुख्यमंत्री गृहमंत्री पुण्यात आले, काहीतरी कारवाई केल्यासारखं दाखवायचं म्हणून त्यांनी 2च पबवर कारवाई केली। या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक पब आहेत, अनेक हुक्का पार्लर आहेत, त्याच्यावर कारवाई का नाही झाली? अनेक सरकारमधल्या आजी माजी लोकप्रतिनिधींचे पब या ठिकाणी आहेत, त्या पब मालकांना जागा या लोकप्रतिनिधींची आहे, त्याच्यावर कारवाई का नाही झाली? एका सामान्य लोकप्रतिनिधीच्या पबवर हॉटेलवर आज कारवाई महानगरपालिकेने केली। एक उपमुख्यमंत्री म्हणताय याच्यावर कारवाई करू नका, एक उपमुख्यमंत्री म्हणताय याच्यावर कारवाई करा। एकाच सरकारमधल्या 2 उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी का? सरकार 2 चालली आहेत का या महाराष्ट्रामध्ये? 2 गृहमंत्री आहेत का? 2 पालकमंत्री आहेत का? 2 उपमुख्यमंत्री जरी असले तरी या महाराष्ट्राला एकच मुख्यमंत्री आहे, म्हणून सरकार एक असलं तरी भूमिका वेगळ्या आहेत। पुणेकरांना भ्रमात टाकण्याचं काम या ठिकाणी चाललंय। निवडून यायचं लोकांच्या जीवावर आणि त्याच लोकांच्या लेकरांना या पब मध्ये आकृष्ट करायचं, त्यांना आमिषे दाखवायची, त्यांना ड्रग्ज घेण्यामध्ये प्रवृत्त करायचं आणि आपली तुंबडी भरायची। ही तुंबडी आता 4 तारखेनंतर चालू देणार नाही। लोकसभेच्या निकालानंतर आम्ही या पबवर धडक मारणार म्हणजे मारणार। शिवसेना स्टाईलने हे पब बंद करणार म्हणजे नक्की करणार। अगली बार पब का समज। उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या 6 जणांना शोधण्यात आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला यश आलंय। मात्र या 6 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। आज दुर्घटनेच्या 3ऱ्या दिवशी सकाळपासूनच बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती। ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एकापाठोपाठ एक असे 5 मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले आणि त्यानंतर 6वा मृतदेह देखील सापडला। आढळून आलेल्या व्यक्तींपैकी 6ही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला असून आता हे शोध कार्य थांबवण्यात आलंय।
महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी राज्यपालांनी सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प उपक्रम यांचा सखोल आढावा घेत शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकास, बांबू लागवड आदी विषयीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास यासाठी राबवण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल ऑफ उपक्रमात या अधिकाऱ्यांनी राज्यपालांना माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करावं, त्यासाठी शाळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात। ज्या शाळा चांगली कामगिरी करतील त्यांना शासनामार्फत पुरस्कार देण्यात यावेत, अशी सूचना यावेळी राज्यपालांनी दिली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला। गणपती बाप्पांना तब्बल 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय। उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो। वैशाख वणव्यापासून देशवासियांचं संरक्षण व्हावं, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो। तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना या शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे। आरसीबीचा मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने अखेर IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्यांनी आपली 16 वर्षाची दीर्घ कारकीर्द नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपवली। मात्र दिनेश कार्तिक IPL मध्ये 6 संघांकडून देखील खेळला। त्याने KKRचं नेतृत्व देखील केलं होतं। अखेर त्याच्या IPL कारकिर्दीची सांगताही RCB मध्येच झाली। RCBच्या खेळाडूंनी देखील दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर देत त्याची पाठवणी केली आहे। IPL 2024 मध्ये एलिमिनेटरची लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडली। अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केलाय। सलग 6 विजय मिळवत प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील बंगळुरूचा पराभव झालाय। या पराभवासह RCBचं IPL मधील आव्हान संपुष्टात आलंय। राजस्थान रॉयल्सने बंगळुरूवर विजय मिळवून क्वालिफायर मध्ये प्रवेश केलाय। आता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 24 मे रोजी चेन्नईच्या M चिदंबरम स्टेडियमवर क्वालिफायर 2 ची लढत होणार आहे। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज